मित्रांनो, गाडा मालक बाळामोरे या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत आहे कोहिनूर. जसा काही डायमंड हिराच असं नाव ठेवलेलं आहे कोहिनूर. दादा, काय सांगाल आज कोहिनूरने गुलाल प्राप्त केलेला आहे, तुमची ओळख सांगा. काय नाही, या मैदानात 3 वेळा मी रिटर्न गेलतो. महिबाचा पहिरा गेला आणि आज गुलाल भेटला मला. बघा मित्रांनो, खूप सुंदर. कारण 3 वेळा परत जाऊन आणि आज चौथ्यांदा गुलाल प्राप्त झालेत. दादा, कसा वाटतं आजचा आनंद? काय नाही, भरपूर आनंद वाटतो आज. तुमची ओळख सांगा पहिले. आम्ही कोरावल्यावरून आलो. नाव सांगा. निलेश अंकुश धुमाल. बघा मित्रांनो, खूप चांगला असा महादेवाचा नंदी कोहिनूर. आणि त्याने आज कोहिनूर सितारासारखंच करून दाखवलेलं आहे. काय नाही, आमच्यासाठी तो देवच आहे. बघा मित्रांनो, सहकारी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा, काय सांगाल? मोठा बैल असल्याचं म्हणून 3 फिरून गेलो. आज वासरा पहिला गेला. तो वासराहून टॉपला बोलतो. ते दोन्ही वासरा टॉपचे आहेत. कुठून घेतला कोहिनूर? तो 40 गावचा मागवलेला गाडीतला. कारण कोहिनूर हा खूप छान असा उत्तम म्हैसूरी खोंड दिसतोय. आम्ही बघितलं, फक्त फोटो बघितला, समजला आपल्याला ही वस्तू लागेल, मग आम्ही लगेच मागवलं. काय रुपयाला खरेदी केली? तो 17 झाला मला घरी पडलेला. बघा मित्रांनो, 70,000 रुपयाचा खोंड कोहिनूर आणि आज गुलाल प्राप्त झालेला आहे. दादा, कसं वाटतंय कोहिनूर पुढे जाऊन काही करून दाखवेल का? टॉपला राहणार. या जिद्द आहे त्याची. दाखवणार तो आम्हाला टॉपला नेऊन. दादा, काय सांगाल? कोहिनूरला पहिल्याच्या अडचणी येत होत्या का? खूप येते ना आमच्या मागे अजून आहेत अशीच पोरा का ते आम्हाला टोचतर करतात. म्हणून त्यांना करून दाखवण्याचे. बघा मित्रांनो, कारण कोहिनूरने आज करून दाखवलंय. काय सांगाल? त्यांना काय संदेश द्याल? पहिरे पण झालेले आमचे काही काही असेच मागची पोरा कार्यावर करतात. पण आज आम्ही गपचप चावला म्हणून आम्हाला गुलाल भेटला. ना गुलाला वासरू आहे. अतिशय बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादाने सांगलेलं आहेत. आणि दादा सुद्धा आहेत. दादा, काय सांगाल? सांगायचं म्हणजे त्याचं कौतुकच करायला सगळं आहे. आज आणल्यापासून त्याचं फक्त 2 गुलाल भरला. 12-13 गुलाल त्यांनी सतत घेतला त्यांनी. ते पण आमच्या चुकीमुळे. ते बी आमच्या चुकीमुळे 2 गुलाल गेलं, नाही तर गेलं नसतं. चांगलं चांगलं पहिरं आम्ही बघितलं त्याला. पहिरं पण आम्हाला लोकांनी म्हणजे दिले काही काही पहिरं. पण काही काही पहिरे मुलं कसं झालं का ते फसवणूक केली पहिरे मुलं. का वासरू टॉपचा पुरं जावं नाही म्हणून पहिरा आपण कॅन्सल केला, काही केला काय ते द्यायचा. वासरू आज पालतो म्हणजे असं ना, तर वासराला का चापड मारायची पण गरज नाही आज. आज उजवीचा समजा कोहिनूरच आहे तो. आणि खूप असा गरम दिसतोय बैल. गरम म्हणजे निघत उरीला कुठल्या बैलाला किती मोठा बैल असून दे, तो उरीला पुरं टाकणार असतं त्याला. असा वस्तू आहे ती. बघा मित्रांनो, कारण 70,000चा कोहिनूर आणि खूप चांगला असाच गुलाल प्राप्त झालेला आहे. कुठेतरी पहिऱ्याच्या अडचणीसाठी बैल मागे राहिला होता, पण आज त्यांनी करून दाखवले. दादा, कोहिनूरच नाव ठेवायचं का? कोहिनूर म्हणजे आमच्या मनामध्ये आला, भेटला, आम्ही बघलं, वस्तू आणला घरी. लहान होता, आणला तेव्हा लहान होता वस्तू. लोक आम्हाला हसायला लागले, काय वस्तू आणली, योगा वस्तू पळेल का? हो, आम्ही आणले, पण ती जिद्द करून आम्ही त्यांनी दाखवली आम्हाला. का लोक पण आता बोलू लागले की बाबा खरी कोहिनूर म्हणजे कोहिनूरच आहे. आज वस्तू तू आणले म्हणजे काही फुकारने आपल्या गेली, पण वस्तू त्याने आज नाव केलं आमचा. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलेले आहेत. आणि आज आपल्यासोबत जुने गाडा मालक सुद्धा आहेत, कारण ते नेहमी बिंदोडच्या मैदानामध्ये असतात. दादा, काय सांगाल? मित्रांनो, बघा, आज दादांना सुद्धा विचार. दादा, तुमची ओळख सांगा. प्रेमराज दिनेश डोंगरे, गेगाववाला. नेहमी तुम्ही बिंदोडच्या मैदानामध्ये नेहमी कुठल्याही अड्ड्यात जाऊ तुम्ही असताच. काय सांगाल आज कोहिनूर बद्दल? कोहिनूरनी आपला भरपूर नाव केला. एक सीझनला 2च गुलाल पडले, दुसरं काहीच नाही. कोहिनूरनी म्हणजे आम्हाला सगळ्यात मोठं पैराची अडचण थोडीशी येते. पोरा थोडी पैराच्या मारामारी करतात, दुसरं काही नाही. काय संदेश द्याल त्यांना? आता काय बोलायचं त्यांना, बैल उत्तर देतोय आपला. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं संयम, शांतता आणि संयमाचा खेळ केला असतो कधी पण. आमच्याकडे पण भरपूर बैल होऊन गेले, 1, 2, 3, 4 बैल होऊन गेले. असं नाही, संयमात खेळतो आपण. आपण जास्त उडून नाही जात. आपला बैल पळतोय ना, जाऊ दे, असं असतंय. आपल्याला ज्याने बैल दिला त्याला आपण परत बैल देतो. असं पडली तरी गाडी चालेल आपली, असं नाही आपण कधी खेळ केलेत. आपल्याला त्याने विलेला बैल दिलाय ना, आपण तसंच ह्या नाही करीत. त्याची पोरं आहेत पैरं मारणारी भरपूर. तर काय बोलायचं त्यांना. बघा मित्रांनो, आणि आज कोहिनूरने त्यांना करून दाखवलेलं आहे. कारण संयम, शांतता आणि कार्यक्रम खूप चांगला असा गुलाल घेतलेला आहे. दादा, तुम्ही तर जुने गाडा मालक आहेत आणि तुम्हाला ह्या बिंदोडच्या मैदानाचा खूप चांगला असा अनुभव आहे. कारण आत्ताच्या ज्या बिंदोडचे मैदान आहेत त्याच्यामध्ये नवीन यंग पिढी आज उतरली, गरम रक्तामध्ये वागतात. काय सांगाल त्यांना?
त्याने सांगायला म्हणजे काय आज कोहिनूर म्हणजे आज कोहिनूरचं नाव काढलं ना का बा कोरलाचा कोहिनूर आहे. कोहिनूर बोललं तर ते म्हणजे थोडे ह्याच होतात का वासरू निघत टॉपमध्ये चालायला लागला ना आता. तर वासरूचा पळण बघून मैदानामध्ये लोक बहुतेक बघायला लागली का बाबा वासरू आता ह्यो टॉपमध्ये चालतो. का मग असं जमाजमीमध्ये मग काही बोलतात नाही बाबा वासरू हे आहे. आम्ही लई जोड्या अशा मोठ्या मोठ्या जोड्या आम्ही बघितल्या. पण वासरूला बैल लावल्यामुळं ना का त्यांचं म्हणणं कसं बा वासरू ते बघितले आता आपला प्रत्येक मैदानामध्ये आम्ही असतो ना. प्रत्येक मैदानामध्ये लक्ष लागलेलं असतं ते की बाबा वासरू आता ह्यो टॉपचा आहे म्हणून काही जमाजमीला तो थोडा या होतो नाकार जात होते. काही नाही बोलतात वासराला का बाबा नाही तुमचा वासरू पळतोय, नाही जमाची गाडी. असं कारण होतं त्याच्यामुळं. बघा मित्रांनो, एक सुप्रसिद्ध गाडा मालक आणि जुने गाडा मालक खूप चांगला असं ते अनुभव सांगितलेले आहेत आणि मालकसुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा, तुम्ही आज कोहिनूरला घडवला. आत्ता आपण नवीन खोंड घेतोय. कशाप्रकारे त्याचं नियोजन केलं पाहिजे, त्याचा व्यायाम घेतला पाहिजे? पहिले स्टार्टिंगला घेतलं ना त्याला ताकद आणायची तेच तेवढंच बाकी काही नाही. नुसतंच आणला मैदान लगेच आणायचा नाही. कशाप्रकारे रुटीन ठेवली पाहिजे? खुराक कसा दिला पाहिजे? खुराक ते आपल्या माहीत असतं खाणं डाळ चुनी. तर त्याला आणलं का फिरवायला रोज फिरवायला पाहिजे सकाळी. झोपला पाहिजे. अजून काय काय केलं पाहिजे? काही नाही हप्त्याला एक पुणी टाकली तरी पण असं ते. आणि फेरे कसे काढले पाहिजेत? फेरे पण असं पाहायला पाहिजे का दुसरा बैल थांब पाहिजे. नुसतं कोणत्या पण टाकून काही जमणार नाही. बघा, आज खूप सुंदर असा कोहिनूरला घडवलेलं आहे आणि दादांनी त्याचं नियोजनसुद्धा सांगितलेलं आहे. बाबासुद्धा आहेत, त्यांनासुद्धा विचारूया. आत्ता नवीन यंग पिढी या शर्यत क्षेत्रात दिसते. काय सांगाल त्यांना? आता त्यानं काय आता आपण आपण बघतो ना की बाबा आता गाडी मालक आहे. आता आपण जातो जमावला गेलो आपण. पण आपली वस्तू बघून आपण वस्तू बघून आपण जमवणार. आता हा बैला आहे, हा बैलामध्ये फरक आहे. पण तरी पण आम्ही विचार नाही करीत जमवायसाठी. हार-जीत आहे. मैदान आहे, हो हार-जीत होणारच. आनंदाचा खेळ. आनंदाचा खेळ आहे. काय आपल्याला त्यात काही भांडणं नको. आपण कसं हे आपण कसं गरीब परिस्थितीमध्ये आपण कसं बैल घेतलेलं आहे, कसं हौस करण्यासाठी घेतलेलं आहे. भांडणाला म्हणलं तर मैदानात जाऊन काही फायदा आहे का? फायदा नाही आपला. गोरीचा आपला मैत्रकीमध्ये झाली बाबा चल तुमची झाली आमची हार झाली. याला अभिमान मानतात त्याला. नुसता शर्तीला चाललो, भांडणं करून आलो, त्याला नाव नाही असतो. गोरी-गोरीबात झाला बाबा चल झाला. बघा मित्रांनो, खूप चांगला असा दादांनी अनुभव दिला आणि शर्यत क्षेत्रात कसं राहिलं पाहिजे. दादा, तुम्ही जुने गाडा मालक आहेत. मागील शर्यतीत आणि आत्ताच्या नवीन शर्यतीमध्ये काय बदल दिसतोय? बदल आता काय आता पहिला कसा येतो, पहिले आपल्या बैला कसं पहिले मारहाण व्हायची बैलाला. आता आपल्या बैलाला मारहाण होत नाही. कसं आपण काय चापटी बैल आपण मारून तोच फक्त आता आपण काय बैल म्हणजे आता देव माणूस आहे आपण. देव मानलेला आहे. उत्तम नियोजन होतं. हां. नियोजन म्हणजे आता कसं आपण आलो, चल बाबा झाला जमलाच गेलो आपण. झाली आपली हार हो का जीत हो, आनंदात आपण घरी जातो आपल्या. बघा मित्रांनो, धन्यवाद. खूप चांगलं असं दादांनी सांगितलेलं आहे आणि आज मालक छोटे मालकसुद्धा आहेत. दादा, कसा आजचा आनंद साजरा होईल? काय नाही आनंद, भरपूर आनंद वाटतो आज मैदान आल्यावर का. कारण 4 वेळेला मी इथून फिरून जाणार होतो. काय नाही आज गुलाल दिला. काय नाही एवढं. खूप चांगलं असं दादांनी सांगितलेले आहेत आणि दादा, आजच्या गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद.